नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण थेट रुद्राक्षांच्या या अत्यंत कुतूहल निर्माण करणाऱ्या जगात प्रवेश करणार आहोत. मूळ प्राचीन ग्रंथांमध्ये रुद्राक्षांची भौतिक रचना म्हणजेच त्यांचा आकार आणि त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या वेगवेगळ्या देवता आणि त्यांचे गुणधर्म याबद्दल नेमके काय दावे केले आहेत याचा आपण अतिशय तटस्थपणे आणि सखोल अभ्यास करणार आहोत. कोणत्याही प्रकारचा पूर्वग्रह न ठेवता अगदी मुळापासून ही माहिती समजून घेणं हाच या माहिती सत्राचा मुख्य उद्देश आहे. चला तर मग लगेचच या रंजक प्रवासाला सुरुवात करूया. या संपूर्ण विषयाची व्याप्ती खरं तर खूप मोठी आहे. 16 वेगवेगळ्या प्रकारच्या रुद्राक्षांची माहिती आणि त्यांचे फायदे समजून घेणं सोपं जावं म्हणून आपण या सगळ्याची 5 साध्या आणि तर्कशुद्ध विभागांमध्ये विभागणी केली आहे. पहिला विभाग आहे पवित्र भूमिती आणि गुणधर्म, दुसरा पाया आणि बुद्धिमत्ता, तिसरा आरोग्य, संपत्ती आणि संरक्षण, चौथा दुर्मिळ आशीर्वाद आणि भाग्य आणि शेवटचा 5वा विभाग अद्वितीय नैसर्गिक रचना. चला पहिल्या विभागापासून सुरुवात करूया. पवित्र भूमिती आणि गुणधर्म, विश्वासाची रचना समजून घेणे. या विश्लेषणाची पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे या बियांची भौतिक रचना आणि त्यांच्याशी जोडलेले पारंपरिक आध्यात्मिक दावे यांचा नेमका काय संबंध आहे हे तपासून पाहणे. यात सर्वात रंजक गोष्ट येते ती म्हणजे मुखी या शब्दाची व्याख्या. मूळ संदर्भ साहित्यानुसार रुद्राक्षाच्या पृष्ठभागावर ज्या नैसर्गिक उभ्या रेषा किंवा खाचा असतात ना, त्यांना मुखी असं म्हटलं जातं. आणि गंमत बघा, याच रेषांची विशिष्ट संख्या हे ठरवते की तो रुद्राक्ष कोणत्या देवतेशी जोडला गेला आहे आणि त्याचे अलौकिक गुणधर्म काय असणार आहेत. खरोखर ही एक अत्यंत प्राचीन आणि गुंतागुंतीची वर्गीकरण पद्धत आहे. आणि इथेच आपल्याला मूळ साहित्यामध्ये उपयोगांच्या बाबतीत किती मोठा विरोधाभास असू शकतो हे अगदी स्पष्टपणे दिसून येतं. उदाहरणादाखल सांगायचं तर, एकीकडे अत्यंत दुर्मिळ असा एकमुखी रुद्राक्ष आहे. ग्रंथानुसार हा मणी धारण करणाऱ्या व्यक्तीला तो थेट पूर्ण विरक्तीकडे घेऊन जातो आणि मनातील षडरिपूंवर विजय मिळवण्यास मदत करतो, म्हणजे पूर्णपणे संन्यासी वृत्ती. पण दुसरीकडे लगेचच 2मुखी रुद्राक्ष येतो, जो अर्धनारी नटेश्वराचं प्रतीक मानला जातो. हा रुद्राक्ष विरक्ती नव्हे तर आपल्याला भौतिक जगाशी जोडणारा आहे, ऐक्य वाढवणारा, वैवाहिक सौख्य देणारा आणि अगदी उद्योगधंद्यातही मोठी प्रगती घडून आणणारा असा हा मणी मानला जातो. म्हणजे अगदी 2 टोकाचे दावे इथे बघायला मिळतात. आता वळूया पुढच्या टप्प्याकडे. विभाग 2, पाया आणि बुद्धिमत्ता, मनाचे आणि घटकांचे मणी. या प्राथमिक उपयोगांच्या थोडं पुढे जाऊन आपण विचार केला तर 3 आणि 4 मुखी रुद्राक्षांच्या गुणधर्मांमध्ये एक खूपच स्पष्ट असा समान धागा आपल्याला दिसून येतो. 3मुखी रुद्राक्ष हा साक्षात अग्निदेवतेचं प्रतीक असून तो आपली बुद्धी अत्यंत कुशाग्र करतो आणि तहान भुकेवर विजय मिळवून देतो असं ग्रंथ सांगतात. तसेच यातून उत्तम वाचासिद्धी प्राप्त होते. यासोबतच 4मुखी रुद्राक्ष हा ब्रह्मदेवाचं प्रतीक मानला गेला आहे. हा मणी स्मरणशक्ती प्रचंड तीव्र करतो आणि अगदी अल्पावधीतच वक्तृत्वात म्हणजे पब्लिक स्पीकिंगमध्ये मोठं प्रावीण्य मिळवून देतो. थोडक्यात सांगायचं तर या दोन्ही रुद्राक्षांचा मुख्य भर हा माणसाची मानसिक क्षमता वाढवणं आणि संवादावर प्रभुत्व मिळवणं यावरच केंद्रित आहे. पण आता एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा मुद्दा. 5मुखी रुद्राक्षाबद्दल मूळ ग्रंथामध्ये एक अतिशय रंजक विरोधाभास नोंदवला गेला आहे. पंचमहाभूतांचा समावेश असलेला आणि पंचानन शिवाचं साक्षात प्रतीक असलेला हा रुद्राक्ष. असं मानलं जातं की यात इतर सर्व रुद्राक्षांचे गुण आधीपासूनच विद्यमान असतात. तरीही मूळ ग्रंथ स्पष्ट करतात की हा रुद्राक्ष सर्वार्थाने उत्कृष्ट असूनही तो केवळ अगदी सहज उपलब्ध होतो म्हणून त्याच्याकडे बहुतेक वेळा दुर्लक्षच केलं जातं. लोक इतर दुर्मिळ रुद्राक्षांच्या शोधात जास्त भटकत असतात. खरंच ही एक मोठीच विडंबना आहे. चला पुढे जाऊया. विभाग 3, आरोग्य, संपत्ती आणि संरक्षण, भौतिक आणि शारीरिक सुरक्षा. 6, 8, 9 आणि 10मुखी रुद्राक्षांचं जर आपण एकत्र विश्लेषण केलं तर एक गोष्ट अगदी स्पष्टपणे समोर येते. ती म्हणजे पारंपरिक विचारधारेत भौतिक संपत्ती टिकवून ठेवणं आणि स्वतःभोवती एक प्रकारचं ऊर्जात्मक संरक्षण उभारणं यावर किती मोठा भर दिला गेलाय बघा. 6मुखी रुद्राक्ष व्यापाऱ्यांसाठी खास ओळखला जातो, ज्यामुळे व्यापाराचा गल्ला कधीच रिकामा राहत नाही असं मानलं जातं. 8मुखी हा गणेशाचं प्रतीक असून तो कठीण प्रसंगात समयसूचकता देतो.
9मुखी रुद्राक्ष दुर्गेच्या आशीर्वादाने दुःख आणि दारिद्र्य कायमचं दूर करतो, तर 10मुखी रुद्राक्ष साक्षात यमराजाचं प्रतीक मानलं गेलं असून तो तामसी शक्तींपासून आणि अनिष्ट ग्रहांपासून कडक संरक्षण देतो. आणि याच संरक्षणात्मक रुद्राक्षांच्या यादीमध्ये 7मुखी रुद्राक्ष खूपच वेगळा आणि लक्षवेधी ठरतो. 7 मातृका आणि अनंत नागाचं प्रतीक असलेला हा रुद्राक्ष अत्यंत विशिष्ट असे शारीरिक आणि पर्यावरणीय फायदे देतो, असा स्पष्ट दावा साहित्यात केला गेला आहे. मस्तकशूळ म्हणजे भयंकर डोकेदुखी, संधिवात आणि विषमज्वरासारख्या आजारांवर तो अत्यंत उपयुक्त मानला जातो. पण एवढंच नाही, सर्पदंश आणि अचानक होणाऱ्या अपघातांपासून बचाव करण्यासाठीही या 7मुखी रुद्राक्षाचा विशेष उल्लेख ग्रंथांमध्ये आढळतो. आता बघूया आपला चौथा विभाग, दुर्मिळ आशीर्वाद आणि भाग्य, उच्च सांख्यिकीय दुर्मिळता. आता जशी जशी या मुखांची संख्या वाढत जाते ना, तसतसं त्यांचे गुणधर्म पूर्णपणे बदलत जातात. 11 ते 14मुखी रुद्राक्ष हे केवळ दैनंदिन सुरक्षेच्या पलीकडे जातात आणि थेट उच्च आध्यात्मिक स्तराशी किंवा विशिष्ट विधींशी जोडले जातात. म्हणजे कसं, तर 11मुखी रुद्राक्ष अचानक भाग्योदय घडून आणतो. 12मुखी व्यक्तीचं व्यक्तिमत्व अगदी तेजपुंज बनवतो. 13मुखी रुद्राक्ष जर श्राद्धाच्या वेळी वापरला तर तो थेट पितरांना सद्गती देतो असा दावा आहे. आणि 14मुखी हा हनुमानाचं प्रतीक असून योगविद्येत सर्वोच्च प्रावीण्य मिळवण्यासाठी तो चक्क शेंडीत किंवा गळ्यात धारण केला जातो. थोडक्यात सांगायचं तर हा संपूर्ण प्रवास सामान्य जीवनाच्या गरजांकडून विशिष्ट अनुष्ठानांकडे जाणारा आहे. आणि आता या विश्लेषणाचा शेवटचा टप्पा, विभाग 5, अद्वितीय नैसर्गिक रचना, एका मण्याचा पलीकडे. जेव्हा निसर्गातच एकापेक्षा जास्त मणी एकत्र जोडले जातात, तेव्हा मूळ संदर्भ साहित्यात अशा जोडल्या गेलेल्या रुद्राक्षांबद्दल अपार आणि अफाट श्रद्धा व्यक्त केलेली आढळते. उदाहरणच घ्यायचं झालं तर गौरीशंकर रुद्राक्ष हा नैसर्गिकरित्या जोडलेल्या 2 मण्यांचा बनलेला असतो आणि तो अंगावर धारण न करता थेट देवघरात अत्यंत पवित्र ठिकाणी ठेवण्याची प्रथा आहे. याहीपेक्षा दुर्मिळ उदाहरण म्हणजे त्रिभुजी रुद्राक्ष. 3 रुद्राक्ष नैसर्गिकरित्या एकमेकांना जोडलेली ही अतिशय दुर्मिळ रचना साक्षात ब्रह्मा विष्णू महेशाचं प्रतीक मानली जाते. हा रुद्राक्ष ज्याच्याकडे आहे त्याला जीवनात कोणत्याही भौतिक किंवा आध्यात्मिक गोष्टीची कमतरता भासत नाही, असा अत्यंत ठाम दावा प्राचीन ग्रंथांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. रुद्राक्षांच्या या पारंपरिक वर्गीकरणाचं हे सखोल विश्लेषण पूर्ण करताना ही सगळी माहिती आपल्याला एका अशा प्रश्नापाशी आणून सोडते, जो नक्कीच आपल्याला अंतर्मुख करेल. मानवी स्वभाव नेहमी अशा दुर्मिळ आणि मिळायला कठीण असलेल्या असाधारण गोष्टींच्या मागेच का धावतो? आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे 5मुखी रुद्राक्षासारखा सर्व गुणसंपन्न, सर्व पायाभूत गरजांची पूर्तता करणारा आणि अगदी सहज उपलब्ध असणारा पर्याय आपण इतक्या सहजपणे का बरं नाकारतो? खरं सांगायचं तर हा प्रश्न केवळ अध्यात्मापुरता मर्यादित नाहीये, तर हे मानवी मानसिकतेचं एक अत्यंत अचूक आणि उत्तम उदाहरण आहे. याच एका अत्यंत महत्त्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आपण हे आजचं विश्लेषण इथेच थांबूया. यातून सर्वांना नक्कीच एक वेगळा आणि नवा दृष्टिकोन मिळाला असेल अशी आशा आहे.